भाजपच्या राष्ट्रीय परिषदेला दिल्लीमध्ये सुरुवात। भाजपचे अध्यक्ष म्हणून अमित शाह अधिकृतरित्या सूत्र घेणार हाती। जो न्याय गेल्या वर्षी काँग्रेसने आम्हाला लावला तो न्याय काँग्रेसला लागू नाही का? गेल्या विधानसभा निवडणुकीच्या फॉर्म्युलाप्रमाणे यावेळेस राष्ट्रवादीला जास्त जागा मिळायला हव्यात। गृहमंत्री आर पाटील यांची ही मागणी। आघाडीतल्या जागा वाटपाविषयी दोन्ही पक्षांना सोयीचा निर्णय घेणार। दोन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून करणार चर्चा। नारायण राणेंची आयबीएन लोकमतला माहिती। हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। गुप्तपणे चौकशी सुरू। जागतिक आरोग्य संघटनेनं इबोला व्हायरसला आंतरराष्ट्रीय वैद्यकीय आणीबाणी म्हणून केलं जाहीर। आतापर्यंत जगभरात 1000 जणांचा बळी। दिल्लीमध्ये सुरू केली आहे 24 तास हेल्पलाईन। इराकमधल्या आयसिसच्या तळांवर अमेरिकेचे हवाई हल्ले। गेल्या 24 तासात अमेरिकन हवाई हल्ल्यांच्या 3 फेऱ्या। मार्डचा संप मागे। जवळपास सगळ्या मागण्या मान्य केल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं आश्वासन। आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आज 25 वर्ष पूर्ण। शोषण आणि दिशाभूल करणाऱ्या फसव्या अंधश्रद्धांना विरोध करून वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचं अविरत काम सुरूच।